बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुदेव जी को प्रणाम। परमात्माए भगवत प्राप्ति करिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाप्रमाणे मांडळ या गावामध्ये बारसकर दादा यांच्या निवासस्थानी मासिक 9वे हवन कार्य पार पडले आणि एका सत्संगाची ही बैठक सुरू आहे। या सत्संगामध्ये सृष्टीचे निर्माता बुद्धीचे विधाता शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। या दुःखी मानवाला दुःखातून मुक्त करणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। बाबाला वेळोवेळी साथ देणारी त्यागमय जीवन जगणारी उर्वित आयुष्य बाबाला देणारी सर्वांची लाडकी आई वाराणसी आई उपस्थित आईला सुद्धा माझा प्रणाम। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक आणि आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष मते साहेबांना माझा नमस्कार। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष रविदादा कडव यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच आजच्या या परिवाराचे मार्गदर्शक सुभाष भाऊ ठाऊकर यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच आज या मंचकावर बरेचसे मार्गदर्शक आलेले आहेत। सर्व मार्गदर्शकांना माझा हृदयातून नमस्कार। या कार्यक्रमाला मंडळाचे कार्यकर्ते बाबाचे सेवक आणि माझे मोठे भाऊ ठाऊकर दादा यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी संचालक बालकदास दादा ठाऊकर फुलचंद भाऊराव आणि भूतभांगेजी भूतेजी मार्गदर्शक चारगाव फुलचंद भाऊराव आणि भूतभांगेजी सर्वांना माझ्या हृदयातून हार्दिक नमस्कार। ही बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम सेवकांना आलेला अनुभव या विषयावर होत असते। प्रत्येकाला बाबाचे विचार बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम प्रत्येक सेवकाला माहीत आहे। कारण 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचं पालन केल्याशिवाय या मार्गावर आल्यावर कोणीही सुख समाधानी बनू शकत नाही। आणि सर्व जे बसले हे दुःखातून मुक्त झाले म्हणजे सर्वांनी या 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचं पालन केलं हे सिद्ध होते। सिद्ध झाल्यानंतर दुःखातून मुक्त झाल्यानंतर पुन्हा आपल्या कुटुंबात का दुःख येते की आपण कुठेतरी पुन्हा आपण बाबांनी दिलेले तत्व शब्द नियम विसरले म्हणून आपल्यावर दुःख आले हे एक सिद्ध होते। म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो। आणि दुःख कसे येतात आता अधिक मास गेला ना, इकडे होता का जे अधिक मास नव्हता का होता ना की मी म्हणलो माझ्या पारसुनी तालुक्यातच होता आमचा। तर तिकडे तुम्ही अधिक मास कुठं अंगी उधवायला गेलत्या का कोणीतरी कोणीच नाही गेलत्या। मग तुमच्याजवळ बाबाचे विचार आहेत म्हणून नाही गेले नाही का। आमच्या परिसरात अधिक मास मानलं शेवकींना बाबाच्या आणि आंघोळ करायला गेल्या नाही का। आता शेवकीनी बी गेल्या आणि अनेक वाल्या बी गेल्या। कोणी धापेवाड्याला गेल्या, कोणी कुठं गेल्या, कुठे गेल्या, कोणी पचमडीला गेल्या नाही का। आता आंघोळ करणे म्हणजे का आंघोळ काय न करता दररोज घरी पाण्यानं नदीवर गेल्यावर पचमडीला गेल्यावर आणि धापेवाड्याला गेल्यावर कोठेही अंतर पाणीच आहे ना। मानो तो गंगा नाही तो बहता है पाणी नाही का। आणि शेवटीने गेल्या आंघोळ झाली। चूक कशी होते म्हणून सांगतो तुम्हाला। आता एका जीप मध्ये 9 किंवा 8 म्हणजे एकंदरीत गेल्या त्याच्यामध्ये 2-3 सेविका होत्या, बाकीच्या अनेक देवाला मानणाऱ्या होत्या। आंघोळ झाली त्यांनी पूजापाठ मांडली, ह्या 3 जणी उभ्या
आता त्या आरती गावता गावता घाली लोटांगण वंदेने चरणन डोळ्यानं पाहिजे रूप तू ये नाही का. आता त्या भोवताल फिरल्या तर ह्याही फिरल्या नाही का. ह्यानं आपली दिशा पलटवली. आता दिशा पलटवली. त्या 9 शेवकिनीपैकी 6 शेवकी ज्या 6 गेल्या होत्या अनेक होत्या त्या 3 शेवकिनी होत्या त्या तिघीले काहीच झालं नाही. सावनेर ते छिंदवाडा रोडवर जामसावडी गाव आहे आणि जामसावडीच्या मारुतीजीवर आंघोळीला गेल्या होत्या आणि 3 शेवकिनीच्या अंगाला खूप फोडे आले. पाण्यात अंग धुतल्यावर फोडे येतात का नाही, पण चुकल्यावर दुःख येते. चुकल्यावर दुःख आले आणि त्या पूर्ण शरीराले फोडे आले. आता म्हणते त्याचा पाणी खूप खराब होता जी म्हणते आमच्या अंगाला फोडे आले आणि या 6 जणींसाठी नव्हता का खराब. म्हणून चूक होते कशी नाही का. बाबांनी सौराष्ट्र दौरा केला, प्रत्येकाला माहित आहे. बाबांनी मना नाही केलं कुठं जाण्यासाठी, पण आपण गेलो कसे पाहिजे नाही का हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्यापैकी पुन्हा 2 शेवकिनी गेल्या धापेवाड्याला या आखाडीला. आता गेल्यात तिथं यात्रा भरतो, घुमू लागल्या. मोठी यात्रा लागतो धापेवाड्याला. आता काही म्हणते काही फटवा घेत, कोणी काही घेत, कोणी काही घेत, कोणी काही घेत नाही. ह्या काही घेतच नव्हत्या. आपल्याला का भेटन का त्या बाजारात, काहीच नाही भेटणार नाही का. नाश्ता करायला आलू बोंडे भजे भेटतील, बाकीचं काय भेटन. कोणी देवीची मूर्त घे, कोणी गणपतीची घे, कोणी याची घे, कोणी त्याची घे. ह्या काहीच नव्हत्या घे. आता त्या म्हणतात बाई आम्ही घेऊन राहिलो, तुम्ही काहून नाही घ्यावं म्हणते. आमच्यासाठी या बाजारात काहीच नाही आहे म्हणते. एवढा मोठी यात्रा तुमच्यासाठी काहीच नाही. पंढरपूर धापेवाडा पहिला पंढरपूर येतं, काहीच नाही भेटत तुम्हाला नाही म्हणते, काहीच भेटत नाही. राखडूजी हे विठोबा ठोकरीकरचे वडील राखडूजी हे धापेवाड्याचेच राहणारे आहेत. पहिले हे धापेवाड्याचेच राहणारे. बाबा जुमदेवजीचे आजोबा हे धापेवाड्याचेच राहणार. आता आम्हाला जे पाहिजे ते येतं बाजारात भेटत नाही बाई म्हणते नाही का. का पाहिजे तुम्हाला म्हणते, तर ते शेवकीन काय म्हणते, तुमचं तुम्हाला लाभच बाई विठ्ठल रखुमाई पाहिजे मला जुंड बाबा वाराणसी आई पाहिजे मला. भेटन का म्हणते येतं आमचे बाबा, आमची आई भेटन. फटवा भेटतीन येतं नाही तुमच्या विठ्ठलाच्या तुमच्या कामाच्या. तुमचं तुम्हाला लाभच बाई विठ्ठल रखुमाई पाहिजे मला जुंड बाबा वाराणसी आई पाहिजे मला जुंड बाबा वाराणसी आई. तर या शेवकिनीला काही झालं नाही, कारण यांनी आपल्या मनात जुने विचार नाही आणले म्हणून काही झालं नाही. यांनी जुने विचार आणले, खाली लोटांगण वंदने चरणती यांना फोडे आले. म्हणजे चूक होते कसे हे समजून घ्या. आता मार्गात मी पण आलो, खूप दुःखी होतो दादा. दुःख दूर करण्यासाठी अनेक प्रकारचे कार्य केले मी, अनेक देवाची पूजा केली. जो सांगे तशीच पूजा करू. एका रात्रीमध्ये 21 गावला जाऊन 21 मारुतीचा सेंदूर सुद्धा आणलं मी, जाणत्याने सांगितलं म्हणून. त्याचे ताईद बनवून दिले, आमच्या भुजायले बांधले, गर्याले बांधले, कमराले बांधले भाऊ, पण समाधान झालं नाही. देवा देवा कोणा म्हणावे वर्मकडे ना गुरु किल्ली. अरे खरा देव तो वेगळा राहिला आणि दगड पाण्याशी गाठ पडली नाही. खरा देवच मला दिसला नव्हता. ज्या दिवशी खरा देव दिसला मला, मी शेतामध्ये विचार केलं तरी 14 वर्षाचा दुःख 10 मिनिटात दूर झालं. मग देव कुठं आहे. पत्थर की तो मूर्ति देखो इस मानव ने बनाई और इस नर देह को जिसने बनाया क्या है उनकी चतुराई. नाही तसा भगवान आहे. भगवान आहे ना. बाबा नाही जवळून भगवंताला पाहिलं. बाबांनी जवळून भगवंताला पाहिलं
पण बाबा म्हणे मला नाही वाटत म्हणे भगवान तुम्हाला साथ देईन म्हणून. बाबाने जवळून पाहिलं, उभा कसा राहिला. ज्या वेळेस बैमान हा शब्द म्हटलं ना, त्यावेळेस बाबा उठले आणि जाऊन भगवंताचा पायच पकडलं. उभा कसा राहिला त्या टिमकीमध्ये, उभा कसा राहिला. जुंदेव बाबाने डोळा भरून पाहिला, जुंदेव बाबाने डोळा भरून पाहिला. उभा कसा राहिला त्या टिमकीमध्ये, उभा कसा राहिला. कोई कोई सेवक बाबा को डरते नहीं. मी का कमाओ. कोई कोई सेवक बाबा को डरते नहीं, जो डरते है वो मनमानी करतेच नाही. नाही का, चुका करतात. आणि सुभाष भाऊकडे येतात, अजी माझ्या हातात चूक झाली, मला माफीचे कार्य देऊन द्या ना. तथास्तु केले सुभाष भाऊन माफ त्याला. नाही का, आणखीन 15 दिवस गेल्यानंतर पुन्हा चूक करते. भाऊ कळत न कळत पुन्हा झाली ना का. बरं बरं, आता तिसऱ्यांदा नको करजो नाही. तथास्तु 2 गण माफ झाले. कोई कोई बाबा को डरते नहीं, अरे जो डरते हैं वो मनमानी करते नहीं. जानबूझकर कोई गलती करे, जानबूझकर कोई गलती करे. होतात का अशा गलत्या. न कार्य माफी के करने से क्या फायदा. किती बी माफी मागा मार्गदर्शकाजवळ जाऊन भगवान माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेव जा. अरे 100 गुन्हे करून ज्या दिवशी मार्गात आलो, 100 गुन्हे करून आलो होतो, भगवंतानं 5 मिनिटात माफ केले माझे. पण ज्या दिवशी भगवंताला वचन दिला की आजपासून मी तत्व शब्द नियमाने वागेन, बाबा 4 तत्व 3 शब्दांचे पालन करीन, याच्या समोर मी गुन्हे करणार नाही. बाबा मी सत्य वचन देते, बाबा मी मार्गावर या मेलो तुझ्या. शंकर दादा हेडाव चौऱ्याच्या गडावर बाबा गेले होते ना, तर शंकरजीलाच घेऊन आले होते. तर जेव्हा आपण या मार्गाशी जुडतो, त्यावेळेस वचन देतो, आणि तो वचन जो देतो तेव्हाच भगवान तुमच्या माझ्या घरी येऊन कार्य करतो. सुखी समाधानी झाल्यानंतर शेवकीन बाईला कळलं नाही, चूक झाली ते सुचली नाही. शेवकीन बाईला कळलं नाही, चूक झाली ती सुचलं नाही. बितल्यावर सारा कळते. शंकर दादा बितल्यावर सर्वच कळते. बाबा तुला मी माफी मागते. जानबूझकर जर गलती करत असेल तर होती का कार्य माफ. का मार्गदर्शकांत तथास्तु म्हणलं तर जमन का. अरे जेव्हा चांदण्या धान्याचा बळीराम झलके, चांदण्या धान्याचा बळीराम झलके महान त्यागी बाबाकडे गेला. बाबाला सांगू लागला, बाबा माझ्या हातून चूक झाली, मी 2 रुपयाची दारू पेली, बाबा मला माफ करा. बाबा म्हणे मी कोण तुला माफ करणारा. वचन त्या भगवंताला दिला, मीना बी त्यालाच दिला.
आणि तुझ्या मार्गदर्शकांना बी वचन त्या भगवंताले दिला, पण या वचनाची सोडवणूक फक्त तुझ्या मार्गदर्शकाच्या घरी होईल, बाबा जवळ होणार नाही. म्हणून बळीरामजी झलके पुन्हा कामठीला सरावभाऊ मोहतुरेकडे आला आणि मोहतुरजीला घेऊन बाबाकडे गेला. तेव्हा त्या दारू पेलेल्या गुन्ह्याची सोडवणूक झाली आणि बळीराम झलकेवर जेव्हा पुनर्दुःख आले होते ते दुःख दूर झाले. भगवान सर्वाचे कार्य पाहत आहेत, भगवान सर्वाचे कार्य पाहत आहेत. आणि बाबा जुमदेवजीला काय म्हणत आहे? जुम्मना तू काय केले न जागवून अशा या सेवकाले. आतापर्यंत विषय जो निघला होता, मंडळ म्हणजे शक्ती, मंडळ ही शक्ती. आता शक्ती म्हणजे कशी नाही का? आम्हाला शक्ती ओळखता आली नाही. आम्ही मंडळामध्ये 15 लोक व्यक्ती म्हणून गेलो, मंडळामध्ये जे निवडून आलो ना व्यक्ती म्हणून गेलो. जो जन्मा येते हा व्यक्ती आणि जी जन्मा येत नाही ते मुख्य शक्ती. आणि ते मुख्य शक्ती बाबाने जेव्हा प्राप्त केली त्याच्यासाठी 5 हवन घडवले, त्याच्यासाठी बाबांनी 5 हवन घडवले. तेव्हा ते एक शक्ती तयार झाली आणि त्या शक्तीद्वारे त्या शांताबाईचे दुःख दूर झाले आणि त्या शक्तीमुळे तुमचे माझे दुःख दूर झाले. अशी ते एक शक्ती आहे. आता शक्ती मंडळ म्हणजे शक्ती आणि मंडळामध्ये जे गेले हे कोण? हे पूर्ण शक्तीच आहेत का? हे व्यक्ती आहेत. आपण बी एक दिवस जाऊन कितीतरी झाले, 8वा अध्यक्ष असेल बहुतेक. आता रवी गायधने साहेब 8वे अध्यक्ष आहेत नाही, अजून कितीतरी होतील नाही. पण तेथं जे बाबाने दिलेले विचार, बाबाने दिलेले तत्वशब्द नियम, या विचारानं जेव्हा आपण चालणार, सेवक असो की कोणी संचालक असो, मंडळाचा अध्यक्ष उपाध्यक्ष असो, त्या विचारानं चालावं लागेल. सर्वाला बाबाचे विचार सर्वाला लागू आहेत. मला मार्गदर्शक म्हणून मला लागू नाहीत का? मला बी लागू आहेत का? धोप गावी बाबा रडले ना नाही का? आता मदनकर साहेबांनी सांगितलं ना, हे सर्व अमृताचे वेल आहेत, सर्वच अमृताचे वेल आहेत. बाबांनी आपल्याला जागवला, दुःखातून मुक्त केलं. असत्य रोग होते दूर झाले, टीबी कॅन्सरवाले महारोगी आज सुखमय जीवन जगत आहे. म्हणजे आपण साधारण आहोत का? नाही. पण कधी कधी आपण संगतीमुळं निंबाच्या झाडावर गेलो, अमृताचा वेल, आणि कडू कैसा झाला तो संगतीमुळं. म्हणून संगत अशाची करा, संगत अशाची करा. कशाची? की ज्या संगतीनं, ज्या विचारानं बाबा तरले तेच विचार आपल्याजवळ राहतील तर आपण बी तरल्याशिवाय राहणार नाही. अरे साधू मर गए, संत मर गए महान त्यागी. मेले ना 96ला कोण मेले? महान त्यागी बाबा. मग मेलेत काय? सर्वेत म्हणतो ना 3 एप्रिल 3 ऑक्टोबर 1996ला नाही का बाबा महान त्यागी बाबा झोपले त्या मानव मंदिरात. 5 दिवस बाबा त्या मंदिरामध्ये होते, एका काचाच्या पेटीमध्ये होते. आणि गुरुवारपासून सोमवारपर्यंत मी पण तिथंच होतो. काय ज्या दिवशी रविवारी संध्याकाळी जेव्हा बाबाचा मुलगा आला तेव्हा मंचकावर उभा झाला आणि गणपतजी टाकडीकर मंडळाचे अध्यक्ष होते ना, बाबाच्या मुलाने प्रश्न केला होता की माझ्या आईनं, तुम्हाला सर्वाला माहित आहे की बाबाला माझ्या आईनं आयुष्य दिला होता 15 वर्षाचा. फक्त बाबा 6 वर्ष का जगले आणि 9 वर्ष पुन्हा बाबाचे बाकी आहेत. माझे बाबा भगवंतात का विलीन झाले याचा जवाब मागितला होता. पण आम्ही सेवकांनी
आणि मंडळांनी नाही देऊ शकलो. विचार करण्याजोगती गोष्ट आहे रे भाऊ. अरे ज्या बाबांनी तुम्हाला आम्हाला वाचवलं ना बाबांनी, मारलं का? अरे ज्या देवाची पूजा करतात त्यांनी लोकाला मारलं, पण माझ्या बाबांनी आपल्याला वाचवलं. राम जन्माला त्यांनी रावणाला मारलं, कृष्ण जन्माला त्यांनी कंसाला मारलं, आणि बाबा जन्माला त्यांनी सर्वाला वाचवलं. मारलं का कोणाला? बाबांनी मारलं कोणाला? प्रश्न होता. या पृथ्वीवर भारत सरकारनं मला जर आदेश दिलं सर्व दगडाचे देव फेकीन पण मानवाला फेकणार नाही, ते बाबांनी खरोखर बोलले आहेत बाबा. पण कोण्या मानवाला हकललं बाबांनी? फेकलं एका मानवाला बाबांनी. अरे 5 मिनिट उभा नाही राहू दिला भवनामध्ये त्याला. बाबांनी कोणाला पोटाशी धरलं आणि कोणाला हकललं याचा विचार करायचा आहे. याचा विचार करायचा आहे आपल्याला. म्हणून मार्गावर आपण आलो, सर्व दुःखी होतो. केव्हा आलो? मार्गावर केव्हा आलो? सहजासहज ना आलो. आपल्याला खूप प्यारे होते बाकीचे देव, नाही का? दादानं सांगितलं पूर्वज कावडे, नाही का? आणि दगड मायबाप, त्यालाच मानत राहिलो. खरा देव दिसला नाही, बर्बाद झालो. सर्व वाया गेल्यावर, बर्बाद झाल्यावर 14 वर्ष दुःखात होतो मी. गरीबदासनं जे भाग काढले तर 5व्या भागामध्ये एक भजन लिहिलं आहे चारगावच्या ज्ञानेश्वरचा. मी तोच चारगावचा ज्ञानेश्वर आहे. तिथं लिहून आहे भजन, तेरे बगर बाबा कोई नहीं हमारा, चारगाव का ज्ञानेश्वर, दर दर की खाया ठोकर, 15 मेरे जनवर क्या गुजरी होगी उन पर. लिहून आहे तिथं ते का होई. म्हणून नमस्कार जी पेंटर साहेब. बरबाद झाल्यावर दिलीप दादा, सर्व वाया गेल्यावर, आणि आठवण आली माझ्या बाबाची. अरे पूजा बंद केली सर्व देवाची. बरबाद झाल्यावर, सर्व वाया गेल्यावर, आठवण आली माझ्या बाबाची, आणि पूजा बंद केली सर्व देवाची. पण माझ्या बाबाने कार्य कसे केले, माझ्या आईनं कार्य कसे केले, म्हणून तुम्ही आम्ही सर्व भाऊ बन एका जागी आलो, सुखमय जीवन जगत आहोत. जुमदेव बाबान तत्व शब्द नेमान त्याग करून या देहाचे. वेळ संपली, उभे झाले संचालक दादा. त्याग करून या देहाचे कणपडीजी, अन निर्माण केले मानव धर्माचे. जुमदेव बाबान तत्व शब्द नेमान त्याग करून या देहाचे. चंदनापरी ते झिजले इमान बाबाने जागवले, मानव धर्मासाठी बाबानं रक्ताचे पाणी केले. कसे कार्य केले माझ्या बाबानं. 7 दिवस 7 21 हवन केले माझ्या महान त्यागी बाबानं. 7 दिला आईन, आई आहे का इथं? 7 दिला आईन वाराणसी बाईन, कार्य करून बहुमोलाचे. निर्माण केले मानव धर्माचे. मानव धर्म सहज नाही भेटला आपल्याला. विचार करा, टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. मी इथं 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केलो. जे तुमच्या कामी येतील ते घरी ने जा, आणि जे कामी नसतील ते ठेवून दे जा. मी 5:30 वाजता आपल्या गावले जाणार आहोत, तर ते घेऊन जाईल. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार.